धाराशिवकडे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन वैराग पोलिसांनी पकडले। ही घटना सोमवार 2 सप्टेंबर रोजी धाराशिव चौकात घडली। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून 2,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांनी फिर्याद दिली। याबाबत माहिती अशी, सोमवार 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असल्याची खबर पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कंगले यांनी मोटरसायकलवर वाहन क्रमांक MH11T8961 याचा पाठलाग करून पकडले। या वाहनात 4 जर्सी जातीच्या मध्यम वजनाच्या गायी, एक लहान खोंड, एक क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरून त्यांना वेदना होईल अशा परिस्थितीत कमी रुंदीच्या जागेत निर्दयीपणे कोंबल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी आरोपी इम्तियाज झाकीर हुसेन कुरेशी, मुस्तफा शाकीर कुरेशी राहणार माढा या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5A, 5B, 9B, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे 11.1, 11.1 अ, 11.1 व 11.1 अ, 11.1 I, प्राण्यांचे परिवहन नियम 1978 चे कलम 47, 54, 56 सह BNS अधिनियम 2023 चे कलम 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।